सर्व गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसचे विद्यार्थ्यांचे स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं तीन इक्वेशन्स, गतीचे तीन इक्वेशन्स बघितले. न्यूटन्सने जे गतीचे तीन गतिविषयक नियम दिले, इक्वेशन्स दिलेले आहेत, समीकरणं दिले आहेत, त्याबद्दल आपण अभ्यास करत आहोत. पहिले इक्वेशन आपण बघितलं, v = u + at. हे कसं प्रूफ झालं हे आपण पाहिलं. आता आपण दुसरं इक्वेशन बघणार आहोत. सी, let us suppose that equation describing the relationship between displacement and time. हे जे इक्वेशन आहे हे विस्थापन आणि टाइम याबद्दल आहे. Let us suppose that an object in uniform acceleration a and it has covered the distance s within time t. एखादी वस्तू एक युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे एकसमान त्वरणीय गतीने त्याचं जे ॲक्सेलरेशन आहे ते ए आहे, मूव्ह करते आहे. किती डिस्टन्स तिने कवर केले आहे, एस. किती टाईम, टी टाईमामध्ये. फ्रॉम द ग्राफ इन फिगर 1.9 द डिस्टन्स कवर बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग टाईम टी इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. सियर म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी गाडी आहे ती DOEB एवढं डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं आहे. DO देन OE पुन्हा इथे, म्हणजे पूर्ण एवढं डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं आहे. तर आपल्याला तिने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे हे जर काढायचं आहे तर त्यांनी एरियाद्वारे त्यांनी ते काढलं आहे. सियर S = एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. DOEBचा जो जे क्षेत्रफळ आहे, एरिया आहे, त्याद्वारे त्यांनी काढलं आहे. आता हा जो DOEB तुम्हाला इथे दिसतंय आकृतीमध्ये, तर DOEBमध्ये एक चौकोन आहे, रेक्टँगल आहे आणि एक ट्रायँगल आहे. सो पहिले रेक्टँगलचं हे क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्याच्यात ट्रायँगलचं क्षेत्रफळ ॲड करावं लागेल. सो सी हियर, एरिया ऑफ रेक्टँगल DOEA याचं क्षेत्रफळ DOEA प्लस ट्रायँगलचं क्षेत्रफळ. कोणता ट्रायँगल, एरिया ऑफ ट्रायँगल DAB, दिस वन. बरोबर, या दोघांचं क्षेत्रफळ जर ॲड केलं तर आपल्याला ह्या क्वाड्रँगलचं क्षेत्रफळ मिळणार. आता याचं सूत्र काय आहे, रेक्टँगलचं लांबी गुणिले रुंदी. सो AE इंटू दिस, AE इंटू OE. हां, त्याच प्लस रेक्टँगल ट्रायँगल हाफ इंटू AB इंटू DA, हाफ इंटू AB, दिस वन इंटू DA. हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे त्रिकोणाच्या. त्याच्यानंतर त्यांनी इथे त्यांची व्हॅल्यू टाकली. आपल्याला इथे बघितले आपण AE म्हणजे किती आहे, AE = U बिकॉज OD = U अँड OD = AE. सो AEची पण व्हॅल्यू U आहे. त्याच्यानंतर OE = T, टाईम आहे. हां, त्यानंतर OE = DA = T, कारण OE आणि DA समान आहेत त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू T आहे. आणि AB = CD. AB C आहे, तुम्हाला आकृतीत बघितल्यावर कळेल. AB = CD. AB = CD. आता ही CD किती आहे, 80. आपण ह्या इक्वेशनमध्ये फर्स्ट इक्वेशनने आपण ते प्रूफ केलं की CD = 80. तर आपल्याला इथे AB पाहिजेत, बट AB = CD अँड CD = 80 फ्रॉम इक्वेशन नंबर 1. तर ह्या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यात सबस्टिट्यूट केल्यानंतर S = ह्या फॉर्म्युल्यामध्ये S = U इंटू T प्लस हाफ AT इंटू T. तर न्यूटन सेकंड लॉ इथे इक्वेशन ऑफ मोशन इथे तयार होते आहे. दॅट इज S = UT प्लस हाफ AT². Understand? This is the second equation of motion. Newton's second equation of motion. ठीक आहे. आता इक्वेशन आहे थर्ड. इक्वेशन दॅट डिस्क्रायबिंग द रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी. इथे पण त्यांनी हीच डायग्राम यूज करून तिसरं इक्वेशन काढलं आहे. कोणतं आहे ते, we have seen that from the graph in figure 1.9 we can determine the distance covered by the object in time t from area of quadrangle DOEB. But DOEB is a trapezium. Trapezium म्हणजे समलंब चौकोन. So we can use the formula for its area.
सो एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपिझियम DOEB. इथे त्यांनी सेकंड इक्वेशनमध्ये DOEBचा डायरेक्ट एरिया कसा फाइंड आउट केला, तर याचा एरिया ह्या रेक्टँगलचा एरिया प्लस दिस एरिया ट्रायंगलचा एरिया ॲड करून त्यांनी काढला. पण इथे डायरेक्ट ट्रॅपिझम म्हणजे समलंब चौकोन आहे आणि म्हणून डायरेक्ट समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ वापरून त्यांनी समलंब चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरून त्यांनी क्षेत्रफळ काढलं आहे. काय आहे ते, एस इज इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स. कोणत्या पॅरलल साईड्स आहेत, OD आणि BE या दोन पॅरलल साईड्स आहेत समलंब चौकोनाच्या. OD प्लस BE इंटू OE डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स. आणि ह्या दोन पॅरलल साईड्स आहेत OD आणि BE, याच्यातलं हे डिस्टन्स किती आहे OE. तसेच त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या आहेत. एस इज इक्वल टू हाफ इंटू OD प्लस BE इंटू OE, बट OD इज इक्वल टू U, BE इज इक्वल टू V अँड OE इज इक्वल टू T. ह्या व्हॅल्यू त्याच्यात सबस्टिट्यूट करून A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. ॲक्सिलरेशनचं हे ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे की ॲक्सिलरेशन म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम. सो T इज इक्वल टू डायरेक्ट हा T कसा घेतला आहे त्यांनी, त्या Tला तिकडे टाकलं आहे आणि Aला इकडे आणलं आहे. सो T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. दिस इज सेकंड इक्वेशन. व्हॅल्यू टाकल्यावरती हे झालं सेकंड इक्वेशन आणि हे झालं थर्ड इक्वेशन. आता ह्या Tची व्हॅल्यू त्यांनी सेकंड इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली आहे. सो हाफ इंटू U प्लस V इंटू T, ह्या Tमध्ये ही Tची व्हॅल्यू टाकली आहे V मायनस U अपॉन A. सो V प्लस U, दिस V प्लस U, V minus U upon 2 into A, that is 2A. So 2AS is equal to V plus U, V minus U is equal to V square minus U square. Therefore V square is equal to हा U minus U square इकडे गेला तर हा प्लस होणार. So U square plus 2AS. In this way, this is the Newton's third equation of motion आपल्याला मिळते. The velocity of an accelerated object changes with time. Change in the velocity can be due to the change in the direction or magnitude of the velocity or both. The change जी velocityमध्ये changes होत आहेत ते कशामुळे होत आहेत, ते डायरेक्शनमुळे. डायरेक्शन, change in the direction or magnitude of the velocity or both. म्हणजे डायरेक्शनवर पण डिपेंड आहे वेलॉसिटीचा चेंज किंवा मॅग्निट्यूडवर किंवा दोघांवरतीही डिपेंड असतो. नाउ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एकसमान वर्तुळाकार गती. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. द स्पीड ऑफ द टिप ऑफ अ क्लॉक इज कॉन्स्टंट. जर आपण घड्याळामध्ये सेकंड काटा बघितला तर सेकंड काटा एका सेम चालीने, सारख्या चालीने तो फिरत असतो. स्पीड ऑफ द टिप ऑफ द क्लॉक इज कॉन्स्टंट, बट डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट अँड देअरफॉर इट्स वेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. पण त्याचं जे विस्थापन आहे हे चेंज होत असतं. कधी तो ह्या डायरेक्शनला, त्याच्यानंतर तो म्हणजे त्याचं जे डायरेक्शन आहे काट्याचं हे सतत काय होतं आहे, कॉन्स्टंटली चेंज होत राहते. आणि डिस्प्लेसमेंट चेंज झाल्यामुळे ऑफकोर्स वेलॉसिटीसुद्धा काय होते आहे, चेंज होते आहे. सो डायरेक्शन ऑफ इट डिस्प्लेसमेंट अँड देअरफॉर इट्स वेलॉसिटी इज कॉन्स्टंटली चेंजिंग. ॲज अ टिप इज मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर path, its motion is called uniform circular motion. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीने सर्क्युलर म्हणजे काय, वर्तुळाकार गतीत फिरत असते त्या गतीला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतात. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल ऑफ सच मोशन. तुम्ही एखादं एक्झाम्पल देऊ शकता का. तर फिरणारा पंखा एक समान चालीने फिरत असतो तो, बरोबर. पुढे ट्राय अँड थिंक अबाउट इट. ड्रॉ रेक्टँग्युलर path as shown in this figure. Place the tip of your pencil on middle of any side of the square path and trace the path. Note how many times you have to change the direction while tracing the complete path. आता जर आपण इथे पेन्सिल ठेवली, हा रेक्टँग्युलर पाथ आहे, पेन्सिल ठेवली तर आपण किती वेळा डायरेक्शन चेंज करतो ते बघूया. पुन्हा इथे येण्यासाठी ह्या डायरेक्शनने आपण चाललो आहे म्हणजे 1
पुन्हा डायरेक्शन चेंज केलं आहे, पुन्हा इथे डायरेक्शन चेंज झालं आहे, पुन्हा इथे डायरेक्शन चेंज झालं आहे. म्हणजे 4 वेळा आपलं डायरेक्शन चेंज होत आहे. म्हणजे रेक्टँग्युलर पाथ आहे, 4 वेळा डायरेक्शन चेंज होतं आहे. जर पेंटॅगोनल असेल तर 5 वेळा डायरेक्शन चेंज होतं आहे. जर हेक्झॅगोनल असेल तर 6 वेळा हे डायरेक्शन आपण चेंज करतो आहे. नाव रिपीट दिस ॲक्शन फॉर पेंटॅगोनल, हेक्झॅगोनल, ऑक्टॅगोनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाईम यू हॅव टू चेंज. जेवढ्या तुम्हाला हे असणार तिथे अँगल्स असतील तेवढ्या टायमाला डायरेक्शन चेंज करावं लागतं. इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ द साईड्स ऑफ द पॉलिगॉन, जर तुम्ही त्या पॉलिगॉनचे साईड्स इन्क्रीज करत गेले ते इन्फिनाईट म्हणजे काय, इन्फिनाईट म्हणजे न मोजण्या एवढे जर चेंज करत गेले तर काय होणार, हाऊ मेनी टाईम विल यू हॅव टू चेंज द डायरेक्शन अँड व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. जर तुम्ही ते डायरेक्शन जर तुम्ही साईड्स जर चेंज करत गेले आणि जास्त प्रमाणामध्ये जर साईड्स असतील तर ऑफकोर्स तो काय होणार, सर्कल तिथे बनणार. See here, this shows that as we increase the number of the side we have to keep changing direction more and more. कारण की साईड्स जेवढ्या टायमाला आपण जास्तीत जास्त साईड्स असेल तेवढ्या टायमाला डायरेक्शन काय होत राहणार, चेंज होत राहणार. आणि जसजसा आपण नंबर इन्क्रीज करतो आहे तसतसं तो पॉलिगॉन बिकम्स अ सर्कल. तो पॉलिगॉन तो जो ज्याचा शेप असेल, पॉलिगॉन ज्या शेपमध्ये असेल, आपण साईड्स जर इन्क्रीज करत गेलो तर तो काय बनेल, सर्कल बनणार. वेन अन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ, एखादा ऑब्जेक्ट जर कॉन्स्टंट स्पीडनी समान चालीने सर्क्युलर पाथवरती ट्रॅव्हल करतोय, मूव्ह करतोय, तर चेंज इन द वेलॉसिटी इज ऑनली ड्यू टू चेंज इन द डायरेक्शन. तर त्याच्या वेगामधला जो बदल आहे तो फक्त कशामुळे होतो, तर त्याच्या दिशा बदलण्यामुळे, चेंज इन डायरेक्शन. हेन्स इट इज ॲक्सिलरेटेड मोशन. त्वरणित गती, वेलॉसिटी चेंज होते, दॅट इज दॅट ऑब्जेक्ट इन ॲक्सिलरेटेड मोशन. Okay, when an object move with constant speed along a circular path, that motion is called uniform circular motion, जे आपण मागच्याच पेजवर बघितलं. फॉर एक्झाम्पल, मोशन ऑफ अ स्टोन इन अ स्लिंग और दॅट ऑफ एनी पॉईंट ऑन अ बायसिकल व्हील वेन दे आर इन युनिफॉर्म मोशन. सायकलीचं चाक जेव्हा सायकल चालते तेव्हा ती एक युनिफॉर्म मोशनमध्ये फिरते आहे. किंवा गोफन जर आपण म्हणू, शेतकरी शेतामध्ये फिरवतात ते सुद्धा एक समान चालीने फिरवत असतात. कळतं आहे. इफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ, आता इथे स्पीड कसा काढायचा, केव्हा, तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर, सर्क्युलर पाथ ज्याची रेडियस आर आहे टी टाईम घेतो आहे, कम बॅक टू इट्स स्टार्टिंग पोझिशन, इट्स स्पीड कॅन बी डेटरमाइंड युझिंग द फॉर्म्युला. म्हणजे एखादा जर सर्कल आहे, एका पॉईंटपासून तो ऑब्जेक्ट पुन्हा त्याच पॉईंटपर्यंत येत असेल तर आपल्याला जर त्याचा स्पीड काढायचा तर आपण कसा काढणार, सर्कम्फरन्स अपॉन टाईम. तर सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2πr डिवायडेड बाय टी. v इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय टी. सो r इज radius of the circle. Understand all of you? Now next, find out more examples of circular motion in day-to-day life. Determining the direction of the velocity in uniform circular motion. एखादी वस्तू गतीत आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एकसमान गतीत आहे, तर तिचं आपण डायरेक्शन, वेलॉसिटीचं डायरेक्शन कसं फाइंड आउट करायचं. सी, टेक अ सर्क्युलर डिस्क, put a 5 rupee coin at a point along its edge, make it move around its axis by putting a pin through it. When the disc is moved at higher speed, the coin will be thrown off as shown in the figure. Note the direction in which it is thrown off. Repeat the action placing the coin at different point along the edge of the circle and observe direction in which the coin is thrown off. म्हणजे एक एक्सपेरिमेंट त्यांनी केला आहे की एक डिस्क जेव्हा हळूहळू जेव्हा हलवतो आपण त्यावेळेस तो कॉइन तिच्याबरोबर फिरत असतो, पण ज्यावेळेस ती चकती ज्यावेळेस ती डिस्क आपण फास्टमध्ये फिरवतो त्यावेळेस तो कॉइन उडून बाहेर पडतो. तर तो कोणत्या डायरेक्शननी उडतो, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. म्हणजे ज्या पॉईंटला तो उडतो तो स्पर्शिकेला छेदून, जी स्पर्शिका तिथे सर्कलला त्या चकतीला जी स्पर्शिका आहे त्या स्पर्शिकेला छेदून जातो. थस द डायरेक्शन इन विच इट गेट्स थ्रोन ऑफ डिपेंड्स ऑन इट्स पोझिशन. आणि मग ज्यावेळेस तो थ्रोन होतो तेव्हा तो ज्या पोझिशनला असणार त्या पोझिशनवरून त्याचं डायरेक्शन आपण ठरवू. म्हणजे प्रत्येक वेळेस त्याचं जे डायरेक्शन असेल हे चेंज होत असणार.
Direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown off. It means that as the coin move along a circular path, जर ते coin circular path वरून मूव करते आहे तर डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज चेंजिंग ॲट एव्हरी पॉईंट. बिकॉज सर्क्युलर असल्यामुळे त्याचं जे डायरेक्शन आहे ते प्रत्येक पॉईंटला त्याचं डायरेक्शन चेंज होत राहणार. अंडरस्टँड. आता इथे तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करून दिलेले आहेत. मी 1-2 एक्झाम्पल्स तुम्हाला डिस्कस करते इथे. An athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meters in 25 seconds before returning to his original position. What is his average speed and velocity? म्हणजे एक खेळाडू आहे, सर्क्युलर ट्रॅकवरून तो पळतो आहे, धावतो आहे. ही रन्स किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले त्यांनी 400 मीटर इन 25 सेकंड्समध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे ज्या पॉईंटवरून तो धावतो आहे पुन्हा त्याच पॉईंटपर्यंत येण्यासाठी त्यांनी 400 मीटर रन केला आहे आणि त्याला टाईम लागलेला आहे 25 सेकंड्स. व्हॉट इज एव्हरेज स्पीड अँड वेलॉसिटी. तर त्याचं स्पीड्स विचारलं आहे, एव्हरेज स्पीड किती आणि त्याची एव्हरेज वेलॉसिटी विचारली आहे. सो आपल्याला काय काय दिलेलं आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, त्यांनी त्याच पॉईंटपासून पुन्हा त्याच पॉईंटपर्यंत येण्यासाठी त्याचं डिस्टन्स किती झालं आहे 400 मीटर. डिस्प्लेसमेंट इज 0. वाय डिस्प्लेसमेंट इज 0 आपण मागच्याच टॉपिकमध्ये बघितलं की जेव्हा पॉईंटवरून एका पॉईंटवरून तो जेव्हा डिस्प्लेसमेंट त्याचे एखादी वस्तू आपण कार बघितली, कार ज्यावेळेस ट्रॅव्हल करते आहे पुन्हा ती ट्रॅव्हल करून पुन्हा जर त्याच तिच्या पहिल्याच पोझिशनवर जर आली त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं 0. अंडरस्टँड. ॲज ही रिटर्न्स टू हिज ओरिजिनल पोझिशन त्यावेळेस डिस्प्लेसमेंट हे 0 घेतलं जातं. टाईम किती लागला आहे 25 सेकंड्स. सो एव्हरेज स्पीड इज इक्वल टू आणि एव्हरेज वेलॉसिटी इज इक्वल टू हाऊ मच हे त्यांनी विचारलं. सी एव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला टोटल डिस्टन्स कवर डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन. सो टोटल डिस्टन्स 400 मीटर डिवायडेड बाय 25 सेकंड्स दॅट इज इक्वल टू 16 मीटर पर सेकंड्स. तर तुम्हाला हे जे फॉर्म्युले आहेत हे फक्त बाय हार्ट पाहिजेत. तुम्हाला एकदम इझिली सॉल्व करता येतील एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर एव्हरेज वेलॉसिटी, वेलॉसिटीचं सूत्र काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो डिस्प्लेसमेंट इज 0 बिकॉज दॅट ऑब्जेक्ट तो जो खेळाडू आहे ॲथलीट जो आहे तो रिटर्न्स टू हिज ओरिजिनल पोझिशनवर आलेला आहे. सो total displacement is 0 divided by time that is equal to 25. So 0 upon 25 is equal to 0 meter per second. So average speed is equal to 16 meter per second and average velocity is equal to 0 meter per seconds. Understand. Now second, an aeroplane taxis on the runway for 30 seconds with an acceleration of 3.2 meter per second square before taking off. How much distance would it have covered on the runway? म्हणजे एखादा एक एरोप्लेन जे आहे ते टेक ऑफ करताना 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ॲक्सेलरेशनने या त्वरणाने 30 सेकंड नंतर टेक ऑफ करते म्हणजे आकाशात झेप घेते. तर तिने टेक ऑफ करण्यापर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे बरोबर ना. एखादं विमान जे आहे जेव्हा चालता पहिले थोडंसं डिस्टन्स ते चालतं आणि नंतर वरती आकाशात उंच उडतं. तर हे विमानाने 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने त्वरणाने 30 सेकंड्समध्ये डिस्टन्स पार केला आहे. तर ते डिस्टन्स किती पार केलं आहे ते विचारलं आहे तुम्हाला, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालं आहे ते विचारलं आहे. सो इथे तुम्हाला ए दिलेला आहे, काय काय दिलेलं आहे. ए इज इक्वल टू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टी इज इक्वल टू 30 सेकंड्स किती टायमात टी. आणि यू इनिशियल वेलॉसिटी त्यांनी सांगितलं की तो सुरुवातीपासून त्यांनी 0 आहे, सुरुवातला तो रेस्टमध्ये असणार विमान. सो यू त्यांनी 0 दिला आहे आणि एस काढायचा आहे. सो एस इज इक्वल टू सेकंड इक्वेशन न्यूटन सेकंड इक्वेशन यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. इनिशियल वेलॉसिटी इज 0, 30 इज द टाइम, half into a t square. A that is acceleration 3.2 into 30 square that is 1440 that is 1440 meter. So how many distance that covered? Distance covered by the aeroplane is 1440 meter.
त्याचप्रमाणे तुम्हाला 2 अजून एक्झाम्पल्स इथे सॉल्व करून दिलेले आहेत. एक कांगारूचं आहे की कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली, व्हॉट मस्ट बी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द कांगारू. म्हणजे कांगारू जम्प करतो आहे आणि त्या व्हर्टिकली जम्प केलं आहे त्याने 2.5 मीटर, म्हणजे त्याचं जे डिस्टन्स आहे विस्थापन ते किती आहे, डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय एस, 2.5 मीटर आहे. आणि इनिशियल वेलॉसिटी त्यांनी विचारली की किती आहे. आता हा उंच उडी मारतोय म्हणजे फायनल वेलॉसिटी याची काय आहे, 0 आहे. वरून जेव्हा तो खाली येतो तेव्हा तो खाली येत असताना त्याची फायनल वेलॉसिटी ही 0 झाली आहे. आणि न्यूटन्सचं थर्ड इक्वेशन v²= u²+2as हे वापरून त्यांनी इथे इनिशियल वेलॉसिटी फाइंड आउट केले. त्याचप्रमाणे हे पण त्यांनी सॉल्व केलं. ओके, नाउ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. आता इथे हे जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट ॲप्लिकेशन ऑफ फोर्स. आपण मागच्याच टॉपिकमध्ये बघितलं की एखाद्या ऑब्जेक्टला जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट मूव्ह करत नाही. फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. म्हणजे टेबलावर बुक ठेवलं आहे, जेवढा फोर्स त्या बुक्सला तुम्हाला हलवण्यासाठी लागतो आहे तेवढ्याच फोर्सनी तो टेबल हलेल का किंवा टेबल थोडासा पुढे सरकेल का, तर नाही. दोघांना जो फोर्स लावा लागेल तो वेगळा वेगळा असणार. फ्रूट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन वेन इट्स ब्रांचेस आर शेकन. ज्यावेळेस तुम्ही झाड हलवतात तेव्हा फ्रूट्स कुठे पडतात, खालीच पडतात, बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड इलेक्ट्रिक फॅन किप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. एखादा इलेक्ट्रिक पंखा ज्यावेळेस तुम्ही बंद करतात त्यावेळेस तो स्विच ऑफ केल्यानंतरही थोडा वेळ काय करतो, फिरतो. इफ वी लुक फॉर रिझन्स फॉर द अबव, या सगळ्या एक्झाम्पल्सवरून आपल्याला काय कळतं आहे की ऑब्जेक्ट्समध्ये एक गुणधर्म असतो ज्याला म्हणतात इनर्शिया, जडत्व हा गुणधर्म असतो. वी हॅव लर्न दॅट इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टचा जो जडत्वाचा गुणधर्म आहे हा कशावर डिपेंड असतो, त्या ऑब्जेक्टच्या, त्या वस्तूच्या वस्तुमानावरती हा डिपेंड असतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब दिस व्हेरी प्रॉपरली अँड इज देअरफॉर ऑल्सो कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटनने फर्स्ट लॉमध्ये हा इनर्शियाचा जो गुणधर्म आहे वस्तूच्या तो पण डिस्क्राईब केलेला आहे, म्हणून न्यूटनच्या फर्स्ट लॉला लॉ ऑफ इनर्शिया असेही म्हटले जाते. नाव न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन आपण ब्रीफली बघूया. इथे त्यांनी जडत्वासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे. फिल अ ग्लास विथ सँड, keep a piece of cardboard on it, keep a 5 rupee coin on the cardboard, now strike the cardboard hard using your fingers, observe what happens. मागच्या आय थिंक इयत्तेमध्ये पण हा तुम्हाला एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आहे की एक ग्लास भरला आहे वाळूने, त्याच्यावरती एक कार्डबोर्ड पेपर ठेवला आहे आणि त्याच्यावरती एक 5 रुपयाचं नाणं ठेवलं आहे आणि नंतर त्या कार्डबोर्डला तुम्ही स्ट्राईक केला, एखादी टिचकी मारली, तर काय होणार, तर जो कार्डबोर्ड आहे तो उडणार, तो पुढे जाणार, पण जो कॉईन आहे तो ग्लासात पडणार. तर असं का होतं, तर वस्तूमध्ये एक जडत्वाचा एक गुणधर्म आहे. जेवढा फोर्स तुम्ही कार्डबोर्डला उडण्यासाठी लावला आहे तेवढा फोर्स तेवढाच फोर्सनी नाणं हे उडणार नाही. म्हणून नाण्याला काय करायचं, त्या स्थितीत तो राहणार आणि त्या स्थितीत तो तसा राहू शकत नाही. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ते नाणं कुठे खेचलं जाणार, खाली, आणि ते कुठे पडणार, मग ग्लासात पडतं. ठीक आहे. नाऊ बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. ज्यावेळेस तुम्ही रश्शी जे खेळ खेळतात शाळेमध्ये, एखादी रश्शी आहे, काही मुलं इकडून खेचतात, काही मुलं तिकडून खेचतात. ज्यावेळेस त्याच्यावरती सेम फोर्स लागतो त्यावेळेस जो रस्सीचा जो मिडल पॉईंट आहे तो स्थिर तिथेच राहतो. पण एखाद्या साईडनी जर जास्त फोर्स लावला गेला तर मिडल पॉईंट जो असतो रश्शीचा तो त्या लोकांकडे हे सरकला जातो जिकडे जास्त फोर्स लावला आहे त्या साईडला. ठीक आहे. यू मस्ट हॅव प्लेड टग ऑफ वॉर. So long as the forces applied by both the sides are equal, that is balance, center of the rope is static, स्थिर राहतो, सेंटर तिथेच राहतो. On the other hand, when applied force become unequal, जेव्हा एखाद्या साईडचा फोर्स जास्त होतो, एखाद्या साईडचा फोर्स कमी होतो, अनबॅलन्स्ड होतो, त्यावेळेस नेट फोर्स गेट्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स.
तर जो फोर्स आहे त्याचे डायरेक्शन काय, जो नेट फोर्स गेट्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स अँड द सेंटर ऑफ द रोप शिफ्ट इन दॅट डायरेक्शन. त्यावेळेस ते सेंटर जे आहे दोरीचं ते कोणाकडे खेचलं जातं, जिकडे जास्त फोर्स आहे त्या साईडला खेचलं जातं. सो न्यूटनचा फर्स्ट लॉ हा आहे की ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट or in state of uniform motion along a straight line unless external unbalanced force acts on it. म्हणजे एखादी वस्तू स्थिर असेल, स्थिरच मोशनमध्ये किंवा त्याच अवस्थेत राहील, किंवा जर ती युनिफॉर्म मोशनमध्ये असेल, गतिमान अवस्थेत असेल, तर ती गतिमान अवस्थेतच राहील जोपर्यंत आपण एखादा अनबॅलन्स फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत नाही किंवा ॲक्ट करत नाही, तोपर्यंत ती वस्तू तिच्या त्याच स्थितीत राहते. When an object is at rest or in uniform motion along a straight line, it does not mean that no force is acting on it. आणि हे पण आहे तिथे की एखादा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये ठेवला आहे, रेस्टमध्ये आहे, स्थिर स्थितीत आहे, तर त्याच्यावर कोणताही फोर्स ॲक्ट करत नाही असं नाही आहे. त्याच्यावरती हजारो फोर्स ॲक्ट करत आहेत, पण त्या सगळे एकाच वस्तूवरती ॲक्ट करत असल्यामुळे काय होतं, त्यांचा जो नेट फोर्स आहे होतो तो 0 होतो. बिकॉज इकडनं वरून काही फोर्स ॲक्ट करतात, खालून काही फोर्स ॲक्ट करतात, त्यामुळे जो नेट फोर्स होतो तो काय होतो, 0. न्यूटन्स फर्स्ट लॉ एक्सप्लेन्स द फेनॉमिना ऑफ इनर्शिया, दॅट इज इनॅबिलिटी ऑफ एन ऑब्जेक्ट टू चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ऑन इट्स ओन. इट ऑल्सो एक्सप्लेन, तर न्यूटन्सने इनर्शिया हा गुणधर्म आपल्याला इथे डिस्क्राईब केला आहे फर्स्ट लॉमध्ये. इट ऑल्सो एक्सप्लेन द अनबॅलन्स्ड फोर्स विच कॉज चेंज इन द स्टेट ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट ऑर इन युनिफॉर्म मोशन. ऑल इन्स्टन्सेस ऑफ इनर्शिया आर एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. तर आपण आता ह्या लेक्चरमध्ये न्यूटन्सचे दोन्ही जे इक्वेशन्स आहेत त्याबद्दल माहिती घेतली आहे. न्यूटन्सचे 3 इक्वेशन्स कोणते कोणते आहेत? न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड इक्वेशन आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. थर्ड वन इज v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे त्यांनी इथे प्रूव्ह करून दिले डायग्रामच्या याच्याने. त्याच्यानंतर आपण बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर ज्यावेळेस रेक्टँग्युलर पाथ असेल त्यावेळेस आपण किती वेळा डायरेक्शन चेंज करतो, आणि हेच करत करत आपण प्रूव्ह केलं की जेव्हा सर्कल बनतं त्यावेळेस प्रत्येक पॉईंटला ऑब्जेक्ट काय होतं, डायरेक्शन चेंज होतं, आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याची वेलॉसिटीसुद्धा चेंज होते. स्पीड इथे कसा मोजतात, सर्कम्फरन्स अपॉन टाईम. तर हे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, ते नेहमी लक्षात ठेवायचे, पाठ करून ठेवायचे. त्याच्यानंतर आपण वेलॉसिटी कशी फाइंड आउट करतात, डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी कसं फाइंड आउट करतात, जेव्हा गतिमान वस्तुमान एकसमान वर्तुळाकार गती असेल ऑब्जेक्टची, त्यावेळेस आपण वेलॉसिटीचं डायरेक्शन कसं फाइंड आउट करतो हे पाहिलं. त्याच्यानंतर 2-3 एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवले, आणि न्यूटन्सचा फर्स्ट लॉ आपण इथे डिस्कस केला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला न्यूटन्सचं सेकंड लॉ ऑफ मोशन आणि मोमेंटम वगैरे डिस्क्राईब करून लेसन संपवेल. ओके, थँक्यू. बाय स्टुडंट्स.